टीकाटी करतोस, प्रचार करतोस ते त्याची काय गरजच नाही ना. आपल्या एका शब्दावर काम होतंय. आपला शब्द म्हणजे परमनंट मार्कर असते. बर, मग मला सांगशील का ही कोण लोक आहेत जी तुला एवढं सकाळ सकाळ भेटतात, एवढी काय गहन चर्चा करता तुम्ही ते तरी कळू देत. घ्या एका मास्तरापासून वाचायचं म्हटलं तर या मास्तरीन बाई माझी शाळा घ्यायला लागलीत. तो सुखात मी परवडलं, पण या नको असं झाले आता. तेज प्रताप, तू ना तोंडातल्या तोंडात पुटपुटत जाऊ नकोस. जे काय ते क्लिअर बोल ना. बोलणार आहे मी आज सगळं. मी सगळं खरं खरं तुम्हाला सांगून टाकणार आहे. काहीच मनात ठेवणार नाही. आता लय झालं. आता रोज तुम्ही जाताना मला टोकता. हे असं जाताना टोकू नये हो बाहेर, पण काय हरकत नाही. मी आज सगळं खरं खरं सांगून टाकणार आहे. विषय संपून टाकणार आहे आज. लय झालं. हा, मी सांगतो तुम्हाला काय खरं ते. मी रोज शाळेत जातो. शाळेत? हो, शाळेत. अहो, शाळेत म्हणजे शाळेच्या बाजूला ग्रामपंचायत आहे ना, तिथं जात असतो सकाळी सकाळी. काय सकाळी सकाळी सगळी लोक तिथं जमलेली असतात. डेअरीवर जाणारी, शेतावर जाणारी सगळी माणसं तिथं आलेली असतात. मग ती चर्चा होते ना, म्हणजे गावात काय समस्या आहे बाबा ते सगळं जाणून घेता येतं. आता करावं लागतं इलेक्शनसाठी. काय सांगू तुम्हाला आता. पण आता हे आता परत जाताना अडवू नका मला, नाहीतर चांगलीच माझी पिटी होईल तिकडे. पिटी? भेटी गाठी चांगल्याच होतील माझ्या तिकडं बाहेर. असं चला, मी निघतो आता. अहो जावई बापू, काय पडला असतं ना, काय कुठं लहान पोरांसारखं. आई ते कामाच्या गडबडीत जात होतो ते. सॉरी. तुम्ही वैद्यांना भेटायला आलात काय? हो, म्हणजे वैदूलाच भेटायला आले. म्हणजे तुमच्या आजी आल्यात ना, त्यांनी निरोप धाडला की एकदा येऊन जा म्हणल्या, म्हणून आले. आजीनं? हो. आजीनं तुम्हाला भेटायला बोलवलंय? काही अडचण आहे का? अडचण? नाही, तुम्ही एवढे टेन्शन मध्ये विचारलं म्हणून. आता तुम्हाला कसं सांगू माझी आजी कशी येते. आधीच माझी आजी वैद्यांच्या नावानं खडं फोडती. आता तुम्हाला बघून काय करेल काय माहिती. उगाच ती यांना काही बोलली तर. मी थांबू काय? हा, आज सुट्टी मारतो. हा, नाही, सुट्टी मारली तर तो सुखात मी मला कच्चा खाईल. काय करू? जावई बापू, ओ जावई बापू. हा, काय कुठं हरवलात? नाही काही नाही. आजीनं बोलवलंय म्हणल्यावर चांगल्याच गप्पा रंगणार तुमच्या. आजी माझी तशी चांगलीच आहे, पण एक सांगू काय, आजीचं ना जरा वय झालंय. म्हणजे काही गोष्टी तिला पटत नाहीत. जुन्या विचारांचे आहे ना. म्हणजे कुणाचा राग पण कुणावर पण काढते, चिडचिड करते, राग करते, असं करते मध्ये मध्ये. पण तुम्ही मनाला लावून घेऊ नका. असं काही बोलली तर ते असं सोडून द्या असंच. हा, पाहिजे तर मी आधीच सॉरी म्हणतो. अहो नाही, सॉरी वगैरे कशाला म्हणताय? आणि मला कशाला काय बोलतील त्या? बोलल्या ना तर बोलू दे. मोठ्या आहेत त्या वयाने, चालायचं. हा, तेच. खर तर मी थांबलो असतो, पण ते काय काम नाही. जा तुम्ही, काही हरकत नाही. बरं, ते तेवढं मनाला लावून घेऊ नका आजीचं. हो, तुम्ही नका काळजी करू. जा. जावई बापू पण ना उगाच विचार करतात. माई, हे माई, माई अगं माई. त्याला काय झालंय? हा, केवढा आवाज. आबाळ कोसळलं का ग तुझ्या डोक्यावर? हा, आभाळच कोसळलंय म्हणून ते एवढं वातावरण बिघडलंय ना. तू बस इथं निवांत. तिकडं तुझी सून काळी जादू करायला लागलीये, काळी जादू. चाले डोकं ठिकाणावर आहे का? काय बोलते कळतंय तुला?
आणि निवांत बसलेलं दिसतोय आम्ही. महत्वाचं काहीतरी चालू आहे आमचं. काय झालंय, कुणी काय केलंय ते सांग. आजी